सभायाभ्यंतरे अवघा प्रमाणंदुरे एक दोन तीन चार पाच सहा एवढे विचारून मग प्रमाणंदी राहा। सातवा अवतार आठवा वेळोवेळा बाप रुखमा देवरो विठ्ठलो जवळा आनंदुरे आजे आनंदुरे सभायाभ्यंतरे अवघा प्रमाणंदुरे विठ्ठला तीन शिरे सात सभायाभ्यंतरे अवघा प्रमाणंदुरे सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज आणि या संस्थेचं अधिष्ठान भिकाजी महाराज त्यांची सेवा आहे आणि ती सेवा महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये पुसद तालुक्यामध्ये आणि जवळजवळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेलू नाईक अंतर्गत कृष्णनगर या वारकरी शिक्षण संस्थेचे चालक मालक अध्यक्ष कमिटी सहकारी मंडळी परिसरातले महाराज मंडळी भजनी मंडळी प्रत्येक क्षेत्रातले सगळेच आलेले उपस्थित आणि गावातील तरुण युवक मंडळ सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि कोटी कोटी अभिनंदन। आवाज
आवाज आला ना प्रत्येकाला? आता ऐका. कार्य आणि कारण, साधन आणि साध्य, हे झालं कार्य. मंडप, भजन, कीर्तन आणि याला सांगतेसाठी अन्नदान चांगल्या पद्धतीने, हे झालं कार्य. कारण काही काही नावामध्ये आणि काही काही माणसामध्ये आगळी वेगळी पावर असते. आमच्या मराठवाड्यामध्ये एक बाळू महाराज म्हणजे गिरगावकर, बरोबर आहे ना? आणि त्याच्यामध्ये विदर्भामध्ये लहान वयामध्ये गरुड झेप घेतली. इथं झालं ना, आमच्या भिकाजी महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणजे बाळू महाराज. बघा, यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. म्हणजे अलीकडच्या भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये याला वाढदिवस म्हणतात. बरोबर आहे का? नंबर 1, काही लोकांनी विचार केला की मधुला टीव्ही मध्ये बघायलो, मोबाईल मध्ये बघायलो, पण फुकट बघायलो. पण आज असं बघायचं नाही, या देवा ह्या देवाचं नाव पैसे देऊन बघायचं. सगळ्यांनी विचार केला आणि बाळू महाराजांना फोन लावला. मी म्हणलं यस, येऊन वाजविण्यासाठी नंबर 1 कटाळे महाराज. ते सध्या आपल्या वारकरी भिकाजी महाराज संस्थेमध्ये गुरुजी, बरोबर आहे ना? आता त्याला सर म्हणाले, तो भाग वेगळा, पण आपण साधं बोलतो म्हणजे गुरुजी. गाण्यासाठी एकदम उत्तम चांगलेच भजनी मंडळी आणि छोटे छोटे विद्यार्थी आणि आपल्या परिसरातलं वैभव, वागणं निटकं, भजन पक्क नारायण महाराज. हेही मन मोठं करून लक्षात आले ना सगळे? आवाज आला का? खाली येऊ यालाय ना? आता ऐका. आणि जवळजवळ हे पाहता हा वाजले, बरोबर आहे ना? आजच्या कीर्तनला कसं वेळ झालं, वाल कमी आणि रंग जास्त. मला कमी वेळामध्ये फार बोलायचं आणि कीर्तन सुटल्या फार लांब जायचे, लक्षात ठेवा. हा, म्हणून भजने एकदम नंबर 1 छान. आणि महाराजांच्या, बाळू महाराजांचा 33वा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्या निमित्ताने आम्ही जमलो चांगल्या पद्धतीनं. कमेंटलीला पुनश्च एकदा कोटी कोटी अभिनंदन. लक्षात आले ना सगळे? आवाज आलाय ना प्रत्येकाला? केलं. आता आपण किती चरणी आहे? 3च चरणी आपण. आता मग कसं असतंय, मी वेळ बघतो, भजने बघतो, श्रोते बघतो आणि त्या पद्धतीने आपण घेऊन टाकतो. म्हणून मी 10 वाजले इथं लांब लक्ष कसा जमत पसऱ्या होईल. मग कमी वेळामध्ये उपट्या होईल. कोणता होईल? उपट्या. म्हणून ज्ञानोपरायाचा फक्त 3 चरणाचा अभंग. किती चरणाचा? 3. आता ऐका, अभंगाचं वाक्य नाही. ज्ञानोपराया महाद्वारामध्ये आले, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतलं. महाद्वारामध्ये थांबले गेले आणि काही लोकांनी ज्ञानोबाला विचारलं असावं की माऊली, तुम्ही आळंदीहून आलात, पश्चिम महाराष्ट्रातून, मध्य महाराष्ट्रामध्ये देवाचं दर्शन घेतलं, चंद्रभागेत स्नान केलं,
तुम्हाला नेमकं आता इथं आल्यामुळे देवाचं दर्शन घेतल्यामुळे नेमकं तुमची अवस्था तुमची मनस्थिती कळलं का तुम्हाला नेमकं कसं वाटायचंय बघा ना असं कोणतरी विचारलं असं ते ज्ञानोपाराया प्रश्न करणाऱ्या साधकाला योग्य ते उत्तर देतात कसं वाटायलंय म्हणल्याबरोबर ज्ञानोबाईनं उत्तर दिलं सांगू मला नेमकं आता बघा ना एक सचितानंद प्रमानंद बोधप्रोत आनंद आणि ब्रह्मानंद बघा देव प्रचिती शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्म प्रचिती आवाज आला ना प्रत्येकाला ते ज्ञानोपाराया आत्मप्रचिती निवेदन करतात बघा ना तुम्हाला नेमकं काय वाटायलंय म्हणल्याबरोबर ज्ञानोपारानं उत्तर दिलं ते कोणतं दिलं अभंगाचं पहिलं चरण बाळू महाराजानं वयाच्या 33व्या वर्षापर्यंत असं केलं जे 100 वर्षात काही जमलं नाही 50 वर्षात जमलं नाही 33 वर्षामध्ये गुरु जयंती बघा लेकरं वाढविले आणि लेकरं घडविले बरोबर आहे का चूक आहे सोपं नाही महाराज हे बघा लेकरं सांभाळणं म्हणजे सोपं नाही मला नाही चुकड आहे ती वाढणारी फौज लईची वारियाचा रवा घेता बोलून टन उभे वाटत मी तर नवल केलं एवढे विद्यार्थी आणि नंबर 1 चे कीर्तनकार आणि भजने नंबर 1 आहे थोडा अभंगाचं एक चरण टाकलं आता शब्द बघा लक्षात ठेवा आनंदुरे आजी आनंदुरे आज झाला एक प्रश्न टाकला तुम्हाला पुणे जिल्ह्यात बघा आता नंबर 2 संभाजीनगर पैठण तालुका आणि शांती ब्रह्म पैठणचे नाथ महाराज ते पण पंढरपूरला आले आणि देवाचं दर्शन घेतलं
आणि काही लोकांना नाथ महाराजाला विचारलं की नाथ बाबा तुम्ही पैठणहून आले, महाद्वारा दर्शन घेतलं, पण तुम्हाला नेमकं काय वाटायचं? तर नाथ महाराजांचं उत्तर आहे, बघा ना, शरणी जगन्नाथ
हात लावला वृक्ष दिशेत. बघा हाताला आनंद भेटला. 2 झाले ना. आता तिसरा मुद्दा, आंबा डोळ्यानं पाहिला, हातानं स्पर्श केला, ते माचला आणि त्याचं टोकन काढलं ते आणि मग टीव्हीला लावलं. बरोबर आहे का चूक आहे? दिसालंय का? दिसालंय ना. आता डोळ्याचा आनंद वेगळा, हाताचा आनंद वेगळा, जिभेचा आनंद वेगळा. आता कळलं ना. आता काही आनंदामध्ये गाठ आहे, काही आनंदामध्ये मत्सर आहे आणि काही आनंदामध्ये भेद आहे. कसं ऐका, मला 1 मिनिटाचं उत्तर त्या वेळेच्या काम आहे. हे बा, गावात मुलगा झाला, गावाला आनंद झाला का? झाला का? झाला का? झाला का? झाला का? नाही. बघा बर, वारड्यात झाला, वारड्याला आनंद झाला का? नाही झाला. घरात मुलगा झाला, घरात आनंद झाला का? नाही. ज्याला झाला, ज्याला झाला त्याला जावाला पोरगा हो द्या. तिसरी बाय म्हणते माय, आणि मुलगा झाला म्हणा जावाला. ही म्हणजे हो झाला सरी यवतमाळला डुकराला 12 पिले झाले, काय छल छल करायला. बरोबर आहे का? बरोबर आहे का? ज्याला झाला त्याला. आता उत्तर याले बघा भजने. हा प्रमाण याले प्रमाण. या आजच्या कीर्तनला मान बी मिळणार आहे आणि गुण बी मिळणार आहे. भजनेला लक्षात ठेवा. साध म्हणणं पुढे सोपं आहे, महाग म्हणणं अवघड आहे. तेव्हा प्रमाण म्हणणं सोपं आहे, प्रमाण देणं अवघड आहे नारायणला. बरोबर आहे का? एक साधा माणूस, तेव्हा माझं चिंतन नाही, मी अभ्यास नाही, काहीच नाही, फक्त मारोद्राव महाराजाकडे 10 वर्ष राहिलो आणि त्याची सेवा केली. तेव्हा या शेरीचं दिली. एक काही नाही, पण एक काही दिवस रिकामा नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता ऐका, एवढं बोललो ना. आता ज्याला झाला त्याला उत्तर दिलं का? पण ज्या वेळेस उत्तर प्रदेशामध्ये कृष्ण परमात्मा प्रगट झाले, त्यावेळेस गोकुळामध्ये नरालाही आनंद झाला आणि नारीलाही आनंद झाला. बघा ना, बाळ कृष्णनंदा घरी आणि शेती पेरणं सोपं आहे, पण शेती उगवणं कठीण आहे. आता एवढं झालं. आता उत्तर प्रदेशामध्ये 1 कोपरा 2 नाथ महाराज 3 तसे आता हे बाळू महाराज जात आहे का 33वा अभिषेक 16. बघा ना, सूर्य उदयापासून आता 10 10:30 पर्यंत लेकरं थया चालेल का? आमच्या गुरुचा गौरव होईल. बघा आता एवढे जे माणसं जमलेत ते सायकराचं कीर्तन म्हणून जमले नाही. फक्त चालूच आहे. यावर मी भाकरी टाकून घेणार आहे. तू बरोबर आहे का? तू काय तुम्ही एका मिनिटात उत्तर द्या. सायकराच्या कीर्तनाला जमलेत का बाळू महाराजाच्या अभिषेक कीर्तनाला जमलेत? नाराज आहे तुम्ही. नाही बरोबर आहे का? तू काय बरोबर आहे ना? हेही मला कळालं पाहिजे.
आलं लक्षात? आता अभंगाचं चरण पहिलं चरण क्लिअर करायला हे बा एक हे बा परमार्थ करायला कुणी करायला पण परमार्थ अनुकरण वेगळं आणि अनुसरण वेगळं दोन मुद्दे कळाले ना अनुकरण कोणी करावे हा बाहेरचे कपडे कोणी द्यावे बरोबर आहे का बाहेरी मोबाईल कोणी वापराले अनुकरण कोणी करावे अनुसरण करणं सकाराम अनुकरण सोपं आहे अनुसरण अवघड हे पहा मी कमी वेळात तुम्हाला कमी बोलू का आता एक मला उत्तर द्या एवढे तुम्ही तरुण मंडळी बसलेत हे पहा कोणीही माणसं उठून उभं राहायचं का एका मिनिटामध्ये त्याच्या वजनभर गुळ वाटतो वजनभर गुळ कोणी म्हणाव तीन मी माय बापाच्या पाया पडतो बोला कोण पडते पाया सांग पडले का पाया कोणी पडतंय का पडत पण पाया म्हणतात माय बोलायला सांगितले आपल्याला सबसिडी माफ नाही काय सांगा तुम्ही माझ्या माया बहिणी कोणती बाई आहे मालकाच्या टीम पाया पडणारी आई तुमची नाडी जपा तुम्ही आई आगाव पसारा लय चाललाय हो अनुसरण लय अवघड आहे अनुकरण महाराज हे बा तुम्हाला 2 मिनिटात ऐका प्रमाणे आले भजनाला सांगायला हे बा माझं बोलणं निकोर वाटत आहे माझं बोलणं कडक वाटत आहे माझं बोलणं रफ वाटत आहे पण कडक बोलण्या निबर बोलण्या रफ बोलण्या त्या बोलण्यामध्ये प्रेम आहे त्या बोलण्यात काय प्रेम आहे उत्तरी आलंय भजने बघा प्रमाणे आलंय हे पहा ऊस कडक आहे ऊस निबर आहे ऊस वाकडा आहे बघा ना कडक आहे निबर आहे वाकडा आहे पण वाकड्या ऊसात निबर ऊसात आणि कडक ऊसात रस कसा आहे आणि एक
महाराज आहेत ना ते विदर्भामध्ये कधी बघा तुम्ही. आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा सिंहाचा वाटा विदर्भामध्ये 2 का. त्याचं एक कारण आहे की पंढरपूरच्या देवाची सासरवाडीची विदर्भ आहे. बरोबर आहे का तुझं? बरोबर आहे का? गावाचं नाव कोंढण्य. बरोबर आहे ना? मला 2 मिनिटांचं उत्तर द्या. जास्त माणूस मामाला बोलतोय का भेवण्याला? कुणाला कुणाला बोलतोय? रेंज नाही का? नाही, जास्त माणूस फोन सासरवाडीला लावतोय का आजोळाला? कुणाला? सासरवाडीला. बरोबर आहे का? जास्त लक्ष देवाचं कुठे असत? विदर्भाकडे. बरोबर आहे का? चूक आहे? मलाही मी फसलो तिकडे जन्मून. मी आता बाळू महाराजाला म्हणलं, बाळू महाराज बघा गुंठा 2 गुंठे बघा पावर. अभंगाचं 1 चरण क्लिअर झालं म्हटलं तुम्हाला. आता नंबर 2 ला आलंय. बघा ना, जे आनंद ज्ञानोबराला झाला, जे आनंद नाथ महाराजाला झाला, जे आनंद तुकोबराला झाला, जे आनंद 33 वयामध्ये जीवनामध्ये बाळू महाराजाला झाला. महाराज हे आनंद आम्हाला पाहिजे, आम्हाला मिळाला पाहिजे, ते आम्हाला भोगता आला पाहिजे. बर, त्या आनंदाचा आनंद आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. बर, मग काय करावं लागल? सायकर सांगत नाही. अभंग क्रमांक 2. एसटी मध्ये बसायला जागा कोणी देईना, पण एक ज्या माणसानं वारकरी शिक्षण संस्थेला जागा दिली ना, एवढी दान त्या माणसाचं टाळी वाजून सगळे स्वागत करतात. नामदेवराव बघा ना, त्या माणसानं काय दानशूरपणा केला बघा. उमेद आले उपाळू, ज्या माणसानं जागा दिली पुढे जन्मामध्ये तो राजा होणार. लक्षात ठेवा, त्या माणसानं हे
आपले माणसं कळलं का आमचे माणसं आमची माती करायची महाराजाची निंदा महाराज कराले भजन्याची निंदा भजन्या कराला पण एक यशीचा माणूस नामदेवरावने जागा दिली आणि या जागेमध्ये मन मोठेपणानं खंदारे त्यानं गोड आणि मोटर टाकून दिली आणि पाणी असं भरपूर लागलं बरोबर आहे का चूक आहे दाणचूर माणसं असे पाहिजे उभं पुसत दादाचे लोकांचा रस पिऊन घ्यायचे आता हे पाया बरेच विद्यार्थ्याला टाळत होती इथं टाळलं पाहिजे तुम्हाला एक सांगालो 4 लोकांचं फुकट खाऊ दे बघा आत्या 1 बहीण 2 मुलगी 3 आणि अशा ठिकाणी आल्या फुकट खात नाही तर फणसाची भाजी केली खीर केली चपात्या चांगल्या गुळू गुळू खाते इथं आल्यावर दिसत ते काम केलं पाहिजे पात्र उचलले पाहिजे मॅट टाकली पाहिजे स्वयंपाक वाढला पाहिजे आणि जाते वेळेस काही का वाटणार विद्यार्थ्यासाठी काहीतरी दान दिलं पाहिजे बरोबर आहे का आता हे बाळू महाराज एक सांगायलो वारकरी शिक्षणचा कोणी टाकायले पण बाळू महाराजांनी जे केलं विदर्भामध्ये कोणीच केलं नाही फक्त बाळू महाराजांनी केलं एवढे विद्यार्थी मला कोणी सांगा ह्या विद्यार्थ्याला एवढी फीस आहे ऐका 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 नाही बघा एक सोपं आहे का मला सोपं आहे का सोपं आहे हे काय विद्यार्थ्याला फी नाही अनाथ आहेत पण हे बाळू महाराजांनी शिवमाचं काम केलं मोठं काम केलं हे सगळ्यांना झालं पाहिजे आणि पटांगण आहे ना त्या पटांगणात सुद्धा दिव्य ते भव्य मंडप झाला पाहिजे वार्षिक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ही काळाची गरज आहे बर मग काय केलं ते नाही एक केलं एक काय भानगड आहे हे पा सूर्य एक चंद्र एक माणसं एवढे रक्त एक पाणी एक देव एक आपला तो एक बघा देवाला 1000 नाव आहेत पण कुठेही देवाचं नाव घेण्यापेक्षा एक गाऊ आम्ही बघा ना एक तत्व पुष्कळ आहे पण एक तत्व नाम इथं कळालं ना आता एक धरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती आता एक बंद केलं मी वेळेच्या अभावी एक 2 काय आहे चंद्र आणि सूर्य 2 आहे नाणं पैसा त्याला 2 बाजू आहे चित आणि पट माणूस आहे ना त्याला 2 हात आहे त्याला डावा हात आणि उजवा हात बघा रात्र आणि दिवस 2 आहे प्रकृती पुरुष 2 आहे जीव ब्रह्म 2 आहे इथं कळलं ना माणसाला डोळे 2 आहे काही काही 1/4 बी असते इथं पुढे चाललंय 1 2 मी लॉक करून टाकलं 1 2 3 काय आहे बघा ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान श्रवण मनन ध्यास 3 झाले कळलं का आता उत्तर बघा माणसाला 3 नाव स्वतःचं नाव वडिलाचं नाव आणि आडनाव पुन्हा किती रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण 3 झाले बघा आता ही गाडी उभी आहे ना गाडीमध्ये 3 गोष्टी डिझेल ऑइल पाणी शरीर आहे ना शरीरामध्ये 3 गोष्टी वात पित्त कफ 1 2 3 झालं ना आता प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे का मोबाईल मध्ये 3 गोष्टी रेंज चार्जिंग बॅलन्स किती झाले किती झाले किती झाले
तीन इथं कळालं ना. आता उत्तर. आता चार काय आहे? चार काय आहे तेव्हा वेद चार आहे, पुरुषार्थ चार आहे, कृत्या चार आहे, खाण्या चार आहे. बघा ना चार आहेत का नाही. आता याला हरिपाठ बघा 2 मिनिटं. चौवेदी जाण काही शास्त्री का 11 पुराण हरिशी गाती इथं कळालं ना. आता उत्तर बघा. देवाची द्वारी तेने मुक्ती चारी सारी तेने मुक्ती चारी ब्रह्मचारी वानप्रस्थाश्रम आणि तुम्ही आम्ही ग्रस्ताश्रम. किती झाले? 4. इथं पुढे चाललंय 1 2 3 आणि 4. 10:30च्या पुढे गेलो आपण. किती बोलत नाही मी. टाइम फार सांभाळतात. समय न कळे याने गळत होते. पुन्हा माणसं व्यवस्थित पोहोचली पाहिजे घरात. तरी मी म्हणलं आभाळ येतोय का पावसाचा मिसवार. तरी लोक म्हणे महाराज असे. मी म्हणलं काही नाही. बाळू महाराजांची भेट झाली, जेवण झालं, वडापाया जाऊ. पण पावसाच्या मनात फुकट कसं मला खाऊ दे. हे बरोबर आहे का चूक आहे? आता अभंगाचं 4थं चरण. आता 5 सांगायलो. 5 काय ऐका. 5 हे पहा पंचविषय आहे, 5 बुद्ध आहेत. हे तर कळलं ना. आणि पंचगोंधळे बघा ना. 5 गोष्टी. आता या मंदिरात 5 गोष्टी पाहिजे. ऐका किती गोष्टी पाहिजे? 5. पायरीला कासव पाहिजे 1. मंदिरात देव पाहिजे 2. देवाला शिखर पाहिजे 3. इतर कळालं ना. शिखर मंदिरात घंटा पाहिजे 4. आणि कळस पाहिजे. किती झाल्या? 5 झालं ना. 5 परंपरा लागतात. 5 झाले. इतर कळालं ना. आता ह्या बाया बसल्या बाया. या बायाकडे 5 गोष्टी पाहिजे. 5 गोष्टी. बाया जोडवं 1. गळ्यात मंगळसूत्र 2. कपाळाला कुंकू 3. नाकळत भांगामध्ये शेंदूर. किती झाले? 4. आणि हातात काय? कोण म्हणाले मोबाईल? भांडण लावायचे आमचे. किती झाल्या? 5. माझं बोलणं कळालं? 5 पाहिजे. 5 बघा ना. आता बघा ना. रूप रस गंध स्पर्श हे 5 आहे. पंचभूताचा गोंधळ. आणि 5चा सना. आता कीर्तन कुठे झालंय? 1 2 3 4 5 5 वाप करून टाक. आता 6 काय आहे? 6 शास्त्र आहेत. 6 शास्त्राचे 6 कृती आहेत. आता बोलणं कळालं का? आणि तुम्हाला जर सुख पाहिजे तर 1 करा. काही अभ्यास करण्यापेक्षा, काही चिंतन करण्यापेक्षा सुख जर पाहिजे ना, सर्व सुख गोडी
वर कीर्तन का आता 6 दे आता ऐका कीर्तन तेव्हा 6 वाक करून टाकले एक आता इथपर्यंत बोललो ना आता उत्तर ऐका बाळू महाराजाचा किती वर्षाचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे सगळ्या माणसाने विनंती करू पांडुरंगाला भिकाजी महाराजाला मोतीराम महाराजाला मारोतराव महाराजाला त्याच्या आई वडिलाला आणि देवाला हे देवा हे पांडुरंगा हे विठोबा हे नारायण हे दत्तात्रेय महाराज एक करा आमच्या बाळू महाराजाला आयुष्य कमी देऊ नका कमी देऊ नका बर किती आयुष्य पाहिजे
जे माणसं देशाच्या कामाला, जे माणसं देवाच्या कामाला, जे माणसं संताच्या कामाला आणि जे माणसं विद्यार्थ्याच्या कामाला येतात ना, त्या ते माणसाला आयुष्य कमी करायचं. किती पाहिजे? अकल्प आयुष्य. पावे दया मोकळं आयुष्य काय करायचं? म्हणून तुम्हाला एकच मी मागायलो, भिकाजी महाराज, मोतीराम महाराज, श्री गुरु महाराज या तिघांना एकच मागायचंय. हे 33 वर्ष अभिष्ट चिंतन सोहळा झाला ना, 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव सुद्धा इथं माझंच कीर्तन व्हावं. बरोबर आहे का? चूक बरोबर आहे का? आता अमृत उत्सवाला काही राहते म्हणजे माझं 57 वर्ष वय झाली. एवढा कसा बचत, काही कसं बोलावं. बरोबर आहे का? आता 33 वर्ष कमी आहे, 50 वर्षाला किती कमी आहे अध्यक्ष? किती कमी? 17. बरोबर आहे ना? 17 आणि 3 20, 30 आणि 20 50. बस इथंच व्हावं. आणि ते बी कसंही होण्यापेक्षा मंडपात व्हावा. दिवे ते भव्य मंडप तो पडावा. आणि बोलता येत बघितलं. काही माणसाला वळवळ आणि काही माणसाला चळवळ असते. चळवळ वेगळी, वळवळ वेगळी. मी वळवळीची माणसं लई बघतो, चळवळीची माणसं निवळ मोजके कमी असतात. 100 10 माणसं. पण आमच्या वाळू महाराजाकडे वळवळ नसून चळवळ आहे. त्याला चळवळ आहे ना, त्याला तळमळ असते. त्याला काय असते? चळवळीला तळमळ असते. हे बाहेर बघा ना, किती इथपर्यंत येऊन पोहोचलं ना. एक करा. आता काही काही माणसं आम्हाला म्हणतात, महाराज बाबाचं 100 वर्ष वय. तुझ्या बापानं काय केलं? काय केलं? इकडे काय केलं तुझ्या बापानं? सांग. गावात सोयरी होऊ दिली नाही, सप्तानी होऊ दिला नाही. तुझ्या बापाने केलं काय? गळ्यात माळ नाही, कपाळाला गंध नाही, आषाढी कार्तिकेची वारी नाही, कोंबडे सांभाळले आणि सूड वळून फिरवतो. 150 वर्ष जरी तू हा बाप वाचला, मला काही युवाई करायचं आहे का? सांगा ना. अहो माणसानं कमी जगावं. ज्ञानोपणा कमी जगले, सुखोपणा कमी जगले. मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, भिकाजी माणसं कमी जगले. पण त्याचं जगणं समाजासाठी, देशासाठी, जगासाठी ते जरी गेले तर त्याची कीर्ती शिल्लक आहे.
चांगली लागली. नंबर 1 उत्तमची उरे गेले दिगंबर ईश्वर. हे पहा, एका भजन्यानं एक करा. आपली चाल 10 माणसाला सांगून खुशाल मरा, खुशाल मरा. मृदंग्यानं 10 मृदंगे तयार करायचे. ऐका, मृदंग वाजविणार जाणार नाही, पण मृदंग तिथंच राहणार. बरोबर आहे का? हे पहा, चाल म्हणणारा जाणार आहे, पण चाल जाणार नाही. बघा तुम्ही, आता बोलणं कळलं ना? हे पहा, वाटेनं जाणारे प्रवासी जातात, वाट तिथंच राहतात. माझं बोलणं कळलं ना? काय करायचे 100 वर्ष? बाळू महाराजांना एक साधा माणूस, पण साध्या माणसानं 33 वर्षामध्ये गरुड झेप घेतली. जॅक लहानच आहे, पण 16 टायरची गाडी उचला. बरोबर आहे का? तू काय मी तरी म्हणलो बाळू महाराज पण चुटुक चुटुक आले तो, पण काय मोठं कार्य धरलं. हे विद्यार्थी आहेत ना, बघा आता हे कोणी शास्त्री होणार, कोणी पंडित होणार, कोणी रामायणाचार्य होणार. बरोबर आहे का? बरोबर आहे का? एक एकाहून बळीरे. कोणी मृदंग वाजविणार का? त्याचं एक आहे, बाळू महाराजांना दिलेलं प्रेम ते विद्यार्थ्यामध्ये निर्माण होणार. आणि करत राहणार. मी तुम्हाला एक सांगायलो, जे काम करायले बाळू महाराज, तन मन धनानं सहकार्य करा. बस ही तुम्हाला कळकळीची विनंती. आता कीर्तन किती झालंय? तेव्हा 3 चरणांची पुढे देऊन पोहोचले. लक्षात आलं ना? 1 2 3 4 5 6 पर्यंत येऊन पोहोचले. आता राहिले फक्त 1 7. संपलं आणि वाजले 11 वाजले 10 मिनिटं कधी. पुन्हा तुम्ही सुखरूप पोहोचले पाहिजे घरी, समारोप झाला पाहिजे. पुन्हा बैठकी भजन काय आहे ते होऊ द्या आणि आताच कार्यक्रम चांगला करीत, छान चांगल्या पद्धतीने. हा, मी एवढं तारावर का बोललो? 2 डबडे लावलेत म्हणून बोललो. हे समोर सारे का डबडे मुका करायला आमचं. महागडलं मोडलं काटाने हेडगा फेटा. 25,000 आम्हाला फोन यायले, काय बोलले तुम्ही? नाही तर लई आरमुट लई चित्रते माणूस. पण तू पुढे पोरग होतोय बा, हे डबड पुढे करून कट कट गिळावला काय. बघा, प्रसिद्धी 20 आहे. दया अंगी मोठे पण दया यातना कटे. जे रोड चांगला आहे ना, चांगल्या रोडलाच गतिरोधक आहे. खड्याला गतिरोधक आहेत का? नाही. चांगल्या माणसाला अडथळे कधी लक्षात ठेवा. म्हणून मी लई आकारानं बोलतो. हे जर नसायचे खोक तर तुमचा ठिकाणा धुळते पालते तरी. पण उद्या हेला पैसा भेटाला आणि खचीकरण नको. त्या बाई 3 चरण संपले, आता 1 चरण राहिले. 6 वर तुम्हाला कळू कर. मला 7वा काय आहे? तर महाराज म्हणले 7व्याला विसरू नका. 7व्याला काय करावं? 8वावे